मध्ये आपले स्वागत आहे। आता पाहूया, जर रवीचं स्थान थर्ड हाऊस किंवा तृतीय स्थान असेल कुंडलीमध्ये तर असा रवी काय फळ देतो। असा रवी ज्येष्ठत्व देतो। ज्येष्ठत्व म्हणजे भावंडांमध्ये ज्येष्ठत्व, स्वपराक्रमाने धनप्राप्ती, शत्रूंचा नाश व गव्हर्नमेंट किंवा राजापासून सौख्य लाभते। अशी व्यक्ती कर्तृत्ववान व रवीसारखी असते, म्हणजे पराक्रमी, शूर, तेजस्वी, स्वभाव उद्योगशील व दृढनिश्चयी असतो। पराक्रमामुळे ह्यांना खूप वाव मिळतो किंवा नावलौकिक मिळते। ज्या क्षेत्रात हात घालतील त्या क्षेत्राला उजळ करतील। सत्ता राबवणे ह्यांना खूप आवडते। आक्रमक स्वभाव असल्यामुळे त्यांना काहीच अशक्य वाटत नाही। कुठलंही महान कामगिरी ह्यांच्या हातनं सहज पार पडते। अशा तृतीय स्थानातील रवी असलेली व्यक्ती उपजत बुद्धिमान व मनाने श्रेष्ठ असते, साहसी असते, राजकीय, बौद्धिक, क्रीडा क्षेत्रात मान सन्मान मिळवणारी असते। वैज्ञानिक क्षेत्र किंवा आर्थिक क्षेत्र किंवा शासकीय क्षेत्र, इव्हन साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा अशी व्यक्ती खूप त्यांचा मोठा ठसा उमटवते। जर हाच रवी दूषित असेल तर कर्तृत्वामध्ये खूप अडचणी येतात, कानाची दुखणी संभवतात, भावंडांबरोबर जमत नाही किंवा भावंडांबरोबर खूप मोठे वाद होतात, प्रवासामध्ये त्रास होतो। अशा तृतीय स्थानातील रवी सत्ताधिकारी व्यक्ती, पत्र व्यवहार करणारी, लेखक, सत्ताधिकाऱ्यांचे चरित्र लिहिणे व त्यांचे पब्लिशन करणे किंवा पत्र व्यवहार प्रसिद्ध करणे, प्रायव्हेट सेक्रेटरी असणे, अशी ही रवीची फळं आहेत। अशा व्यक्ती शेजाऱ्यांबरोबर खूप चांगले संबंध ठेवतात, शत्रूंवर विजय मिळवतात, यांचे आरोग्य खूप चांगले असते, हे कीर्तिमान असतात, मान सन्मान सांभाळून असतात, स्वतःला यश प्रदान करून देतात। न्यूजपेपर किंवा वृत्तपत्रांमध्ये ह्यांच्याबद्दल खूप चांगले लिहून येते। जर हीच अशुभ रवी असेल तर नातेवाईकांकडनं त्रास किंवा भावंडांकडनं त्रास व कानाचा त्रास उद्भवतो। तर अशी ही रवीची तृतीय स्थानातील फळं आहेत।